नमस्कार, मी आशिष वरपे. मुद्द्याचं बोलू या सिरीजमध्ये पॉडकास्ट सिरीजचा हा आजचा पहिला भाग. महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांचं या भागामध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर जयश्रीताई थोरात. यांचं नातं खरं सांगायचं ठरलं तर महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री तथा काँग्रेस पक्ष विधिमंडळ नेते आणि काँग्रेस पक्षाशी जे आजपर्यंत एकनिष्ठ आहेत अशी यांची ओळख आहे असे आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यांची देखील राजकीय टर्म आता काही दिवसापूर्वीच सुरू झालेली आहे. ताई, तुमचं या सिरीज मध्ये स्वागत आहे. थँक्यू. काय वाटतंय, काही दिवसांपूर्वीच राजकारणामध्ये अधिकृत प्रवेश झाला म्हणा किंवा अधिकृत एक पद मिळालं म्हणा काँग्रेस पक्षाचं, काय वाटतंय राजकारणात आल्यानंतर? अजून म्हणजे आतापर्यंत मी समाजकारणामध्ये होती असं म्हणता येईल आणि नवीनच पद भेटलेलं आहे, पण असं म्हणता येत नाही की लगेच राजकारण समजलं पद मिळालं म्हणून. तसं नाहीये. अजून खूप मोठा सफर जो आहे तो आहे आणि वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येतील, नवीन गोष्टी शिकायला भेटतील, थोड्या चुकाही होतील, पण त्या चुकांमधनं शिकत जायचं पुढे, एवढंच मला माहित आहे. आणि येईल, चांगले एक्सपिरियन्सेस येतील, असं आपल्याला जायचंय पुढे, एवढं मला माहित आहे. तुम्ही काही वर्षांपूर्वी महिलांकरता एकविरा फाउंडेशनची स्थापना केली. नक्की काय उद्देश होता हे फाउंडेशन स्थापन करण्याचा? इथून मागे कुठली कामं झाली आणि या फाउंडेशनचं भविष्य कसं असेल? कारण इथून मागे आम्ही तुम्हाला तिकडे काम करताना बघायचो, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही राजकारणामध्ये रमतायत. मग फाउंडेशनचं काम नक्की कसं चाललंय? तर एकविरा फाउंडेशन मी स्टार्ट केलं होतं 2019 मध्ये. मी माझी फेलोशिप ब्लड कॅन्सर्समध्ये त्याची एक्झाम देऊन इथे आलेली होती आणि टाटा हॉस्पिटलमध्ये असताना मला खूप वेगवेगळे प्रसंग जे आहे ते माझ्यासमोर आले होते आणि थोडे किचकट पण होते. एकदा असं झालेलं की एक अगदी 16 वर्षाची मुलगी होती आणि तिला ब्लड कॅन्सर झाला म्हणून तिची आई आणि मामा आम्हाला टाटा हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅन्सर डिपार्टमेंटला ते आलेले. तिचे टेस्ट केले, आम्ही त्यांना सांगितलं की तिला ब्लड कॅन्सर झालेला आहे, पण लकीली हा असा ब्लड कॅन्सर आहे जो पूर्णपणे बरा होऊ शकतो, म्हणजे 100% बरा होणारा ब्लड कॅन्सर आहे. तर जेव्हा त्यांना हे सांगितलं, त्यांना ते ब्लड कॅन्सर आहे त्यांनी इथपर्यंतच ऐकलं, त्यांनी त्याच्या पुढचं काहीही ऐकलं नाही. म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं की तिच्या राहण्याची, खाण्याची सगळी सोय आम्ही करू, तुम्हाला एक पैसा खर्च करावा नाही लागणार, कारण 100% जर बरा होणारा असेल तर कुणीही मदत करायला तयार होत असतं. अगदी 16 वर्षाचीच मुलगी. पण ते तिची आई आणि तिचे मामा ते इतके घाबरले होते की ते म्हणाले नाही, आम्हाला ट्रीटमेंटच नाही घ्यायची, आम्हाला तिला परत घेऊन जायचं. ती ग्रामीण भागात नव्हती. तर आम्ही खूप समजवलं, आमचे सोशल वर्कर, सगळे डॉक्टर सगळे बसून आम्ही समजत होतो, पण ते काही केलं, त्यांनी ऐकलं नाही आणि तिला परत घेऊन गेले. दुसरा प्रसंग असा आला होता की आमची एक नवविवाहित मुलगी होती आणि 6 महिनेच झालेले होते लग्नाला आणि तिला ब्लड कॅन्सर झालं. ते ऐकता तिचा नवरा जो आहे तो तिला सोडून गेला. मग तिची जबाबदारी परत तिच्या आई वडिलांवरती आली. आई वडिलांकडे पैसे नव्हते, ते टाटा हॉस्पिटलला आले, आम्ही सगळी मदत गोळा करून तिची ट्रीटमेंट करून घेतली, ती बरीही झाली. पण जेव्हा असा विचार करतो की जर तिच्या हातात 4 पैसे स्वतःचे असते ना, तर ती म्हणाली असते तुला जायचं असेल ना बाबा तू जा, मी माझी ट्रीटमेंट स्वतः करून घेईल. मग कुठे ना कुठे ते त्या इन्सिडेंट्स इतके सिग्निफिकंट होते आणि माझं खरं विचार करणारे ते इन्सिडेंट होते. आणि मी जेव्हा इथे आले तर मला एक माहीत होतं की मला मुलींसाठी काम करायचं. महिलांचं कसं असतं, महिला मंडळ असतात, त्यांचे किटी पार्टीज असतात, काही ना काही होतं, महिला संघटित होतात, एकत्रित येतात. तरी मुली ज्या आहेत त्या म्हणजे कॉलेजला असतात, हॉस्टेलला असतात, जरी गावामध्ये सापडल्या तर त्या पण कधी बाहेर येत नाही, बाहेर येऊन बोलत नाही. म्हणून एकविरा फाउंडेशन आम्ही स्टार्ट केलं होतं ह्याच्यासाठीच की मुली बाहेर आल्या पाहिजे, त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटलं पाहिजे, त्या बोलल्या पाहिजे. आणि कसं आहे की मी स्वतः म्हणजे संगमनेर मध्ये होती ना, तर मी खूप शाय असायची. मला स्टेजवरती यायला किंवा हे सगळ्या गोष्टी आवडतच नव्हत्या. मी कायम अशी साईडला शांत असणारी मुलगी होती. पण मी पुण्याला, मुंबईला जाऊन बऱ्याच कॉन्फरन्सेसमध्ये अटेंड करून ते एक्सपिरियन्सेस तुम्हाला कुठे ना कुठे बिल्डअप करत असतात.
तर मग मी विचार केला की आपण एक प्लॅटफॉर्म तयार करू ज्याच्यामध्ये मुली पुढे येऊन बोलतील तरी, थोडं स्टेज डेअरिंग तरी येईल आणि हळूहळू मग सुरुवातीला चुका होतील पण हळूहळू त्या शिकत जातील. मग आम्ही एकविरा फाउंडेशन त्यासाठीच स्टार्ट केलेलं. खरं ते फाउंडेशन महिलांसाठी असं नाही तर मुलींसाठी होतं, म्हणजे फॉर द गर्ल्स बाय द गर्ल्स आमचं त्याचं टॅगलाईन आहे. तर एकविरामध्ये बऱ्याचशा मुली ज्या आहेत त्या माझ्याबरोबर आल्या. त्यांच्याकडनं खूप चांगले आयडियाज सुद्धा मला भेटले. म्हणजे आता ते गणेश विसर्जनाचा जो प्रोग्राम तुम्ही सर्वजण बघतातच की आम्ही संगमनेर शहरामध्ये आम्ही करत असतो, तर तो पण आमच्या एका मेंबरकडनंच आलेला आहे. म्हणजे अतिशय जर त्यांना चान्स दिला ना मुलींना, की एक प्लॅटफॉर्म दिला ना, तर नक्की खूप चांगले आयडियाज जे आहेत त्या पुढे घेऊन येऊ शकतात. त्यांना करायचं खूप काही असतं पण कुठे करायचं कसं करायचं ते माहीत नसतं. मग आम्ही इंटरव्ह्यूज घेतले, जसं आज आपण बसलेलो आहोत तसं आमच्या मुली सुद्धा इंटरव्ह्यूज घेतात. आम्ही पाहिले बराच वेळेस. करेक्ट. तर नवरात्रीचे 9 दिवस ते 9 इंटरव्ह्यूज आम्ही ब्रॉडकास्ट करत असतो. आणि सुरुवातीला तर मला सुद्धा कॅमेरा बघून मी घाबरायची आणि तसंच मुलींचं पण व्हायचं. म्हणजे जो इंटरव्ह्यू देणारा होता तो कॉन्फिडेंट होता पण आमच्या मुली ज्या आहेत त्या त्यांना वेळ लागत होता ऍडजस्ट व्हायला. पण आता जर तुम्ही बघितलं ना तर अतिशय इतके छान इंटरव्ह्यूज ते घेतात. म्हणजे कुठे ना कुठे स्लो का होईना पण प्रोग्रेस आम्हाला एकविरा फाउंडेशन मधून दिसत आहेत. त्याचबरोबर आम्ही स्कूल्समध्ये गेलो, कॉलेजेसमध्ये मी मुलींना भेटले. अमृतवाहिनीला पण मी आली होती, तुम्हाला आठवत असेल. स्कूल्समध्ये मी हेल्थ कॅम्प्स घेतले आणि खूप साऱ्या मुलींना जे आहे ते रक्ताची कमी जी आहे ती आहे, थोडा मेन्सेसचा प्रॉब्लेम, अशा खूप साऱ्या मुलींच्या ज्या प्रॉब्लेम्स आहे ना त्या समोर आल्या. बऱ्याचशा मुली समोर आल्या ज्यांना त्रास होता. त्यांना SMBTला घेऊन गेले, तिथं ट्रीटमेंट करून घेतली आणि त्यांना म्हणजे कुठे ना कुठे मदत करायचा प्रयत्न जो आहे तो आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आम्ही एक मुलगी ही दत्तक घेतलेली आहे, तिचं एज्युकेशन आम्ही फंड करत आहोत. आणि हे मी नाही करत आहे, तर माझ्या ज्या मेंबर्स आहेत त्या माझ्या बर्थडेला त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केले पैसे आणि त्या मुलीचं एज्युकेशन फंड करतात. म्हणजे मला त्या खूप प्राऊड करतात. खरं त्या ज्या विचार करतायत, त्या ज्या काम करतायत ना त्याबद्दल मी खूपच त्यांच्याबद्दल प्राऊड आहे. त्याचबरोबर ह्या बर्थडेला त्यांनी पैसे गोळा केले. ते जेवढे पैसे गोळा करतात ना तेवढा इक्वल अमाऊंट मी टाकते आणि आम्ही मुलींना 5 मुलींना सायकल्स गिफ्ट केल्या होत्या ग्रामीण भागात. असं छोटे छोटे कामं जे आहे ते चालू आहे. आता दुसरा प्रश्न जो तुझा होता की राजकारणात मी आली आहे तर एकविराचं काय. बरोबर. तर एकविरा ही माझी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे. म्हणजे ते आणि राजकारण त्यात मी म्हणजे त्याला मी एकत्रित नाही करणार आहे. वेळ देत आहे तो पण आधी काय व्हायचं ना, मी जेव्हा टाटामध्ये होती तर तेव्हा मी मंडे टू सॅटर्डे आफ्टरनून पर्यंत OPD करायची, पेशंट्स बघायची, सगळं करायची. सॅटर्डेला 4 वाजता ट्रेन घ्यायची, ट्रेननी नाशिक रोडला येऊन संगमनेरला रात्री यायचे. संडेला मीटिंग्स करायचे एकविराच्या, संध्याकाळी परत निघून किंवा मंडेला अर्ली मॉर्निंग परत निघून परत OPD आणि वॉर्ड आणि पेशंट्स आणि सगळं. तर हा माझा रुटीन झालेला होता. तेव्हा मला असं वाटलं होतं की मी एकविराला जास्त वेळ देऊ शकत होते कारण मला दुसरं काही जबाबदारी म्हणजे इथे दुसरी जबाबदारी नव्हती. तेव्हा मी एकविराला बऱ्यापैकी वेळ देऊ शकत होते. आता थोडं माझं स्केड्यूल झालंय टाईट, पण मी प्रयत्न करत असते की थोडा वेळ का होईना मध्ये एकविरासाठी द्यायचा, मुलींबरोबर बसायचं, मुलींबरोबर आयडियाज डिस्कस करायच्या आणि म्हणजे थोडी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करायची आणि काय करता येईल तर ते बघायचं. हळूहळू एकविरा जे आहे ते आमचं आता महिलांकडे पण वळत चाललं आहे. बचत गटांचे खूप सारे प्रशिक्षण आम्ही घेत आहोत. काळाची गरज आहे. जसं मी म्हटलं ना की ती मुलगी जर तिच्याकडे 4 पैसे स्वतःचे असते ना, ती म्हणाली असते तिच्या नवऱ्याला की तुला जायचं असेल तर जा, मी माझी ट्रीटमेंट स्वतः करून घेईल. तर बचत गटामधनं मला असं वाटतं महिला आणि मुली म्हणजे ज्या विवाहित मुली आहेत त्यांची वय खूप जास्त नाही आहेत आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये. अतिशय म्हणजे 23, 24, 25 अशा पण आहेत आणि त्याही बचत गटामध्ये आहेत. तर कुठे ना कुठे त्यांनाही हेल्प करणं किंवा त्यांना काही प्रशिक्षण मला देता आलं, त्यांना काही हँड होल्डिंग मला करता आली, तर मी त्यात
आनंदच मानते आणि तसाच मी प्रयत्न करते आता. सर्वांकडनं पण तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा नक्कीच आहेत. थँक्यू. राजकारणात यावं असं का वाटलं? कारण तुमच्या मोठ्या बहीण शरयुताई देशमुख या शैक्षणिक संस्था बघतात, दुसऱ्या ज्या बहीण आहेत सवी पारीख, त्या एक उत्तम आर्किटेक्ट आहे आय थिंक, आणि Artist पण वेल आहेत. इंटेरियर डिझायनर आहेत. हो. तुमचे बंधू छोटे राजवर्धन थोरात विदेशामध्ये आर्किटेक्चरचं शिक्षण घेत आहेत. हे सर्व एक वेगळ्या बाजूला वळालेले आहेत आणि तुमचा जो कल आहे तो आता वेगळ्या बाजूला जात चालला. तुम्हालाच काय वाटलं की मी राजकारणात गेलं पाहिजे? तर तिघांना नाही वाटलं कधी? नाही, तशात आम्ही चौघंही आमच्या आमच्या फील्डमध्ये खरं बिझी होतो. म्हणजे राजवर्धन आर्किटेक्चरचं एज्युकेशन घेतोय मी, माझं टाटा हॉस्पिटलमध्ये वगैरे माझं मेडिकलच्या क्षेत्रामध्ये मी पण बिझी होते. पण त्याबरोबर मला सामाजिक कामाची आवड खूप लागली. म्हणजे मी टाटामध्ये सुद्धा ना जे पेशंट्स येतात ना त्यांना हेल्प करणं, त्यांच्याशी थोडंसं गोड शब्द तरी बोलणं, त्यांना कुठे धीर देणं, तर ते कनेक्शन माझं पेशंट्सबरोबर खूप चांगलं व्हायचं. म्हणजे पेशंट्स सुद्धा माझ्याबरोबर खूप अटॅच व्हायचे आणि त्यांना कशी मदत करायची, त्यांची पैशाची सोय कशी करायची, ते कुठे राहणार, ते काय खाणार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना ते मी टाटा हॉस्पिटलमध्ये मला माझ्या पर्सनॅलिटीमध्ये बिल्डअप करायला मी तिथे शिकले होते. आणि तेच मी मग समाजकारणामध्ये इथे म्हणजे जेव्हा 2019 नंतर मी संगमनेरला आली आणि जेव्हा लोकांमध्ये मिसळत होते तर आबांनाही दिसलं की मी खूप इझिली मिसळतीये. आणि माझा काही असा उद्देशही नव्हता की मला राजकारणातच यायचं, पण मला समाजकारणाची आवड आहे आणि त्याबरोबर माझं मेडिकल क्षेत्र चालू होतं. पण एक दिवशी आबांनी मला सहज विचारलं, कारण तेही बघत होते की मी अपडाऊन करते संगमनेरवरून परत मुंबईला जाणं ह्या सगळ्या गोष्टी, तर त्यांनी मला विचारलं की तुला आवडेल का पूर्ण वेळ देण्यासाठी संगमनेरला? तर आधी तर मी थोडीशी विचारात पडली होती, कारण 14 वर्ष मेडिकलचं शिक्षण घेतलंय आणि त्यानंतर एकदम फील्ड चेंज करून काहीतरी वेगळं करायचं ह्याची मलाही खात्री नव्हती. म्हणून मी आबांकडनं 6 महिन्याचा ब्रेक मागितला, 6 महिने मागितले मी निर्णय घेण्यासाठी. करेक्ट. मी टाटा हॉस्पिटलमध्ये 6 महिन्याचा ब्रेक घेतला. मी परमिशन्स घेतले की मला 6 महिने तुम्ही फक्त लीव्ह द्या, मला काही लाईफ चेंजिंग डिसिजन्स घ्यायचे. तर त्यांनीही मला त्यात हेल्प केली आणि मी 6 महिने मग संगमनेरला 2 वर्षापूर्वी आले, एप्रिलमध्येच आली होती. तर मी जेव्हा संगमनेरला आली ना तेव्हा खूप प्रेम मला सगळ्यांकडनं भेटलं. म्हणजे एक्सेप्टन्स, मला थोडीशी काळजी होती की मुलगी म्हणून एक्सेप्टन्स राजकारणामध्ये येईल की नाही हा एक विषय असतो. तर असं कुठं जाणवलं नाही किंवा लोकांनी खूप चांगलं एक्सेप्ट केलं, कारण साहेबांची आणि भाऊसाहेब दादांची आणि पूर्ण थोरात परिवाराची एक गुडविल जी आहे ती खूप जास्त आहे लोकांमध्ये. तर लोकांनी खूप चांगला प्रतिसाद जो आहे तो मला दिला. मलाही असं वाटलं की मी इथे राहू शकते आणि मी करू शकते. तसं संगमनेर मला लहानपणापासून आवडतं. म्हणजे मी 10 वर्ष जरी मुंबईमध्ये राहिली असेल एज्युकेशन आणि टाटामध्ये, लोक म्हणतात एकदा तुम्ही मुंबईमध्ये राहिले आणि तुम्हाला दुसरं कुठंच नाही आवडत. पण मला असं कधी झालं नाही, मी कधी संगमनेरला पळून येते असं माझं नेहमी असायचं. आणि हळूहळू म्हणजे मला आवडली ही फील्ड. आणि कसं आहे की साहेब नेहमी म्हणतात की आपल्याकडे राजकारण कमी होतं आणि समाजकारण जास्त होतं. म्हणजे 90% आपण जे आहे ते समाजकारण करत असतो, लोकांना मदत करत असतो. पूर्ण 5 वर्ष सतत कामं जी आहे ती आपल्याकडे चालू असतात आणि शेवटची 10% इलेक्शन येतं आणि दुसरे एक्सटर्नल जरा ताकद जेव्हा आपल्याकडे इंटरफेअर करायला लागते तेव्हा आपल्याला राजकारण ते करावं लागतं. तर 90% मला समाजकारण करायचं आहे, 10% राजकारण शिकायचं आहे अजून. नक्कीच. थोडंसं फॅमिली साईडला वळूया आपण. राजकारणात आल्या, थोरात साहेबांचा कुठला आग्रह होता की राजकारणात यायला पाहिजे तू, असं काही कधी बोलले होते तुम्हाला? किंवा त्यालाच लागून माझा दुसरा प्रश्न असा की तुमच्या ज्या मातोश्री, ज्यांना तुम्ही आदराने जीजी म्हणता सर्वजण, त्यांना खरंच वाटलं की नाही जयाला हेच जमेल? कारण पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण गेल्या काळामध्ये राजकारणामध्ये बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. त्यामुळे खरंच वाटलं त्यांना की जमेल, जयाला राजकारण करायला जमेल, ती करू शकते.
एक सांगायचं तर साहेबांनी किंवा माझ्या आईने सुद्धा कधीही कोणतीही गोष्ट जी आहे ना आमच्या चौघांवरती फोर्स नाही केली, कधीही नाही. म्हणजे राजवर्धन असो, दिदी असो, अक्का असो, कोणालाही कधी कोणत्या गोष्टीमध्ये फोर्स नाही केलेलं आहे. आम्ही आमच्या लाईफचे डिसिजन्स जे आहे बऱ्यापैकी घेत आलो आहे. जेव्हा इकडे यायची गोष्ट ठरली होती तेव्हा साहेबांनी मला असा कोरा पेपर घेतला, पेन घेतला आणि त्यांनी 2 लाईन्स काढल्या. एक सरळ सरळ आय थिंक अशी अँगल वरती जाणारी एक लाईन सरळ आणि एक झिगझॅग अशा. ते म्हणाले जर तू तुझं मेडिकल क्षेत्रामध्ये राहिलीस आणि टाटामध्ये जॉब करत राहिली तर ही सरळ लाईन आहे तुझी, म्हणजे यू विल गो अप ओनली. म्हणजे जसं बघत होते तर काही नाही त्यात काही खाली जाण्याचं हे येणार नाही, सरळ तू वरती जाशील हेच नक्की आहे. तू जर राजकारणामध्ये आली तर ते अप डाऊन अप डाऊन अप डाऊन लाईफचे फेजेस जे आहेत ते असतात. बरोबर. तुझी मनाची तयारी असेल त्या अप डाऊन मध्ये येण्याची तर मग तू हो म्हण, जर नसेल तर सरळ म्हणायचं नाही मी माझं सरळ पाथ जो आहे वरती जाण्याचा त्याच्यावरती मी कॉन्सन्ट्रेट करेल. तर आता असं आहे की एकदा तुम्ही आले ना आणि समाजकारणामध्ये गुंतले ना किंवा इथे पण लोकांमध्ये रमायला लागलं ना मग तुम्हाला दुसरं काही आवडत नाही. म्हणून मी ते 6 महिने घेतले ना, तर 6 महिन्याचा एक्सपिरियन्स माझा असा होता की मी ते झिगझॅग लाईन सुद्धा चूज करायला तयार होते. म्हणजे असं माझं सुरुवात झाली. आणि आई जिजी जी आहे मी नेहमी म्हणत असते की आय एम द 3rd बॉर्न गर्ल चाइल्ड फॅमिलीमधली, म्हणजे तिसरी मुलगी घरामधली. त्याच्यामुळे मी जिजीची अगदी लाडकी, म्हणजे खूप लाडकी. आणि तिलाही असं वाटतं की मी लोकांमध्ये खूप लवकर रमते पण आणि लोकांना शी कनेक्ट सुद्धा चांगलं होते. त्याच्यामुळे थोडीशी ती काळजीत पडली होती जेव्हा राजकारणचा विषय आला, पण तिचाही खूप मोठा सपोर्ट जो आहे तो माझ्या पाठीशी आहे. आणि तीही मला खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी समजवत असते आणि खूप म्हणजे तिचं माझ्यावरती प्रेम वेगळंच आहे. हे झालं बाहेरकडचं. थोडंसं सासरकडचं पण बोलूयात. ज्यावेळेस इकडे पदार्पण करत होत्या राजकारणामध्ये, तुमची एंट्री झाली काही दिवसांपूर्वी, तुमचे मिस्टर असतील, तुमचे सासू सासरे असतील आणि गेल्या काही दिवसांपूर्वी तुमच्या फॅमिलीमध्ये देखील नवीन पाहुण्याचं आगमन झालं. हे सर्व करत असताना त्यांचा सपोर्ट होता का? आणि दुसरं एक असं की एक चांगला वेल सेटल जॉब टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा तो सोडून ह्या क्षेत्राकडे वळणं, त्यांच्या फॅमिलीला हा डिसिजन कसा वाटला? तर डॉक्टर हसमुख जे आहेत ते टाटा हॉस्पिटलमध्ये आता प्रोफेसर आहेत आणि त्यांचा खूप मोठा म्हणजे प्रचंड मोठा सपोर्ट जो आहे राजकारणामध्ये यायला. येस, त्यांना ना तसं म्हणजे ते आहे डॉक्टर, ते आहेत ब्लड कॅन्सर स्पेशलिस्ट, ते आहे कॅन्सर स्पेशलिस्ट, पण त्यांचं ना त्यांना आवड सुद्धा आहे सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची किंवा इंटरेस्टनी ते न्यूजपेपर पण वाचतात, इंटरेस्टनी ते राजकारण विषयी पण त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात, सगळं काही आहे. पण एक म्हणजे मी मुलींना नेहमी एकच गोष्ट सांगत असते की नवरा कसा शोधावा तर तो आपल्या ड्रीम्सला सपोर्ट करेल असा नवरा शोधावा. आणि लकीली तो मला भेटलेला आहे. त्याच्यामुळे माझे म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट जो आहे तो मला दाखवला. कधीही असं नाही म्हणाले की नाही क्यू जाना है वहाँ पे किंवा कशाला. टाटा हॉस्पिटलमध्ये जॉब म्हणजे सरकारी नोकरी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब येतो आणि लोक सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबसाठी किती प्रयत्न जो आहे, मी स्वतः खूप मोठा प्रयत्न जो आहे, मी 2 वर्ष वेट केलं होतं की मला तो परमनंट जॉब भेटण्यासाठी आणि 2-3 इंटरव्ह्यूज नंतर तो मला भेटला होता. तर तो जॉब सोडून इकडे येणं एक मोठा लाईफ चेंजिंग डिसिजन जो आहे तो माझा होता. पण त्यात म्हणजे डॉक्टर हसमुख त्यांचं आणि पूर्ण फॅमिलीचं सपोर्ट जो आहे तो खूप खूप मोठा राहिलेला आहे. आणि नेहमी म्हणजे त्यांनी पुशच केलेलं आहे मला सगळ्या गोष्टींसाठी की नाही यू कॅन डू इट. मला जो एक असतो ना आपल्या पाठीमागे, तर ते माझे हजबंड आहेत डॉक्टर हसमुख आहेत की ते काय म्हणतात यू कॅन डू इट. सासू सासरे तेही मी खूप टचवूड ह्या गोष्टीमध्ये लकी राहिलेली आहे
की माझे सासू सासरेही त्या गोष्टीला म्हणजे मान्य करतात की हो आपली सुनबाई जी आहे ती मुंबईला न राहता किंवा बँगलोरला न राहता इकडे असणार आहे. आणि खूप चांगला सपोर्ट, आणि ते पण शांत आहेत आणि सॉफ्ट स्पोकन अशी माझी ती फॅमिली आहे. त्याच्यामुळं मेळ चांगला बसला लकीली, आणि मला त्यांचा सर्वांचा सपोर्ट जो आहे तो खूप चांगला राहिलेला आहे. हां, आता जे नवीन पाहुण्याचं तुम्ही जे विचारतोय, खरं तर ते आता लास्ट इयर म्हणजे आता तो फक्त 6 महिन्याचाच आहे, आणि आता दोन्ही गोष्टी हँडल कसं करायचं हा मोठा टास्क जो आहे तो माझ्यासमोर आहे. कारण मला त्याच्या नीड्सला पण बघावं लागणारच आहे, आणि कामात पण राहावं लागणार आहे, लोकांनाही भेटावं लागणार आहे. म्हणजे तो 3 महिन्याचा झाला, ज्या दिवशी 7 जानेवारीला तो 3 महिन्याचा झाला आणि साहेब म्हणाले की तुझी सुट्टी संपली. मग मी तेव्हापासून जी कामाला लागलेली आहे ती आतापर्यंत चालू आहे, आणि दोन्ही जगल करतीये दोन्ही गोष्टी. कधी कधी खूप जास्त पण होऊन जातात, कारण कसं आहे की तो अजून लहानच आहे काही म्हटलं तरी, आणि रात्रभर जागरणही होतं, दिवसभर कामही चालतं, परत दुसरी रात्र जागायचं आहे हे डोक्यात ठेवूनच पूर्ण चालावं लागतं. पण ह्याच्यामध्ये सुद्धा जिजीचा खूप मोठा सपोर्ट जो आहे तो मला राहिला आहे. म्हणजे मी जेव्हा बाहेर पडते ना, ती पूर्ण त्याच्या ह्याच्यामध्ये असते. त्याला खाऊ घालणं, आत्ता खायला चालू केलंय त्यांनी थोडं थोडं, तर खाऊ घालण्यापासनं त्याचं सगळं ती बघत असते, आणि त्यामुळे मला एक थोडं रिलीफ आहेच. म्हणजे ती माझी खरं मोठी सपोर्ट सिस्टम माझी आई आहे. म्हणजे फॅमिलीकडनं तुम्हाला संपूर्ण सहकार्य आहे. येस. फॅमिलीकडनं संपूर्ण वेळेस प्रत्येक डिसिजनला सपोर्ट मिळतोय. येस. आणि वेल अँड सेटल सगळं चालू आहे. येस. थोडं राजकारणाकडे पुन्हा वळूया. ओके. गेल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टी अशा घडल्या, अनऍक्सेप्टेड होत्या. राजकारणामध्ये अनेक चढउतार असतात, किंवा राजकारणामध्ये शक्यता ह्या नाकारता येत नाही. एक तटस्थ नागरिक म्हणून किंवा एक तटस्थ मतदार म्हणून, म्हणजे एक टाइम असा विचार करा की यू आर नॉट अ पॉलिटिशियन. काय वाटतं नक्की सर्व मतदारांनी काय करायला पाहिजे? सभेचे निवडणूक आहे, त्याच्या 6 महिन्यानंतर विधानसभा आहे. करेक्ट. ते संपल्यानंतर तुमचं लगेच नगर परिषद, ग्रामपंचायत आहे. करेक्ट. नागरिक म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? हा आत्ताचा जो काळ चालू आहे ना, तो खरं म्हणजे मी तुमच्यापेक्षा जरा थोडी मोठी जरी असली, माझ्यासाठी कन्फ्युजिंग आहे. तर तुम्ही फर्स्ट टाइम वोटर्स आहात, तर मी नक्की समजू शकते की किती कन्फ्युजिंग तुमच्यासाठी पण असू शकतं की कोणाला वोट करायचं. म्हणजे सध्या ज्या 3 पार्टीज होत्या त्याच्या आता 5 पार्टीज झालेल्या आहेत, आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल सांगत असतो की नाही माझं बरोबर, समोरचा वाईट. मी कोणत्या पक्षाला घेऊन नाही बोलणार आहे, पण इंडिव्हिज्युअली एकाला वोट जेव्हा करायचं असतं तर आपण नक्कीच बघितलं पाहिजे की एकतर म्हणजे जो ज्याच्यासाठी तुम्ही वोट करताय त्याचं ओव्हरऑल बॅकग्राऊंड काय राहिलेलं आहे, त्यांनी कसं काम केलेलं आहे. होऊ शकतं असं की फर्स्ट टाईम कुणीतरी राजकारणात पदार्पण करत आहे. म्हणजे सध्याची स्थिती अशी आहे ना, जर मी काँग्रेस पार्टीसाठी बोलले किंवा महाविकास आघाडीच्या पार्टीसाठी बोलले तर बरेचसे लोक ती पार्टी सोडून दुसरीकडे गेलेले आहेत. मी नेहमी असं म्हणते, जेव्हा मला लोक विचारतात की तुम्हाला काय वाटतं की हे जे लोक पार्टी सोडून दुसरीकडे जात आहेत त्याबद्दल, तर मला असं वाटतं की एक अपॉर्च्युनिटी असते की एक नवीन तिथं माणसाला जागा मिळण्याची आणि एक संधी मिळण्याची. तर त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. मला नाही वाईट वाटत जेव्हा काँग्रेस पार्टीला सोडून जर दुसरीकडे जात असतील. मला नाही असं वाटत की त्यात कुठेही आपण खूप खचून गेलं पाहिजे की अरे काय चाललंय, का बरं चाललंय. एक नवीन संधी असती आणि तुम्ही पण फ्रेश माइंडनीच त्याच्याकडं बघितलं पाहिजेत. म्हणजे युवकांनी की अच्छा नवीन कोणतरी आलेलं आहे, काय वाटतंय, त्याचे काय ड्रीम्स आहेत, त्याचे काय आपल्यासाठी म्हणजे काय इच्छा काय आहे त्याची, की काय करणार आहे ते आपल्यासाठी. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघून तुम्ही मतदान जे आहे ते केलं पाहिजे.
प्लीज बघताना ह्या गोष्टी बघा की ते आपल्या विकासासाठी काय करणार आहेत, बरोबर. आपल्या एज्युकेशनसाठी काय करणार आहेत, आपल्या जॉबसाठी काय करणार आहेत, आपल्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी काय करणार आहेत. जर कुणी म्हणत असेल की नाही बाबा तू हिंदू आहे म्हणून तुम्हाला मतदान दे किंवा तू मुस्लिम आहे म्हणून तुम्हाला मतदान दे, प्लीज त्या ह्याच्यामध्ये पडू नका. एवढंच मला वाटतं की आपल्या वैयक्तिक विकासासाठी समोरचा माणूस तुमच्यासाठी काय देतोय ते बघूनच मतदान जे आहे ते केलं पाहिजे. कारण साहेब नेहमी म्हणतात धर्म जे आहे ना ते आफूची गोळी आहे. बरोबर. जे कुणी खाल्ली ना त्याला दुसरं काहीही दिसत नाही. पण असं करू नका. त्याच्यामध्ये ना देशाची डेव्हलपमेंट होणार आहे ना तुमच्या स्वतःची डेव्हलपमेंट होणार आहे. चला देशाची डेव्हलपमेंट बाजूला ठेवा, स्वतःची डेव्हलपमेंटकडे तर लक्ष द्या. बरोबर. तुम्ही स्वतः सेल्फिश व्हा, काहीच हरकत नाही. साहेब नेहमी म्हणतात की मुलांना राजकारणामध्ये येण्याआधी तुम्ही आधी तुमचं एज्युकेशन कंप्लीट करा, तुम्ही आधी तुमचं व्यवसाय जो आहे तो व्यवस्थित करा. वेल सेटल्ड माणूसच राजकारण जे आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. जो स्वतःच्याच लाईफमध्ये जर स्ट्रगल करत असेल तो राजकारणाची स्ट्रगल्स कसे झेलणार. बरोबर. ही गोष्ट जी आहे ही तुम्ही आपण आत्ता युवा म्हणून उल्लेख केला. तुमच्याच वयाचे आज महाराष्ट्रामध्ये अनेक चेहरे आहेत, ज्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत, आदिती तटकरे आहेत, शिवानी वडेट्टीवार आहेत, किंवा नुकताच आम्ही तुमच्यासोबत बघितलं वरुण सरदेसाई आहेत, प्रणिती शिंदे आहेत, लोकसभेच्या आत्ता अधिकृत उमेदवार आहेत. थोडेसे तुमच्या वयाचे तुमच्या फळीतले हे युवा चेहरे आहेत. वाटतं का कधी आपल्याला खरंच राजकारणात यायला उशीर झाला? आता थोडा उशीर तर मला झालेलाच आहे. म्हणजे तुम्ही काही म्हणा तर माझं म्हणजे ज्या वयामध्ये मे बी मी लोकांमध्ये माहीत नाही म्हणजे साहेबांची मुलगी म्हणून फिरले असते त्या ते वय मी माझ्या एज्युकेशनमध्ये माझं गेलेलं आहे. आणि मी आता 2 वर्षातच इथे पूर्ण वेळ म्हणजे 100% जे आहे 2 वर्षातच आली. आणि आत्ता कुठं माझं पद जे आहे ते भेटलेलं आहे. पण मला असं नाही वाटत उशीर झाला म्हणून माझ्यासाठी ते नेगेटिव्ह आहे ते मी नाही मानत. कारण काय आहे ना की एज आपलं जसं पुढे जातं किंवा आपण लाईफमध्ये जे एक्सपिरियन्सेस घेतो ना म्हणजे इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला मी जाणं, लोकांना भेटणं, मी जे सांगितलं टाटा हॉस्पिटलमध्ये पेशंट्सशी बोलणं, त्यांना त्यांची सगळी सोय करणं किंवा आत्ता पण ह्या काही वर्षांमध्ये जे मी समाजामध्ये फिरत आहे त्यांचे प्रश्न मी समजून घेत आहे. तर कुठे ना कुठे अंडरस्टँडिंग ती सोपी होते. म्हणजे 20-22 वर्षाच्या मुला किंवा मुलीपेक्षा बहुतेक माझे अंडरस्टँडिंगमध्ये डिफरन्स असणार आहे. बरोबर. तर नक्कीच म्हणजे जरीही मी उशिरा आली असेल पण मला असं वाटतं एक थोडी मॅच्युरिटी जी आहे ती मी घेऊन येते ह्याच्यामध्ये. आणि थोडंसं मला फास्ट जावं लागेल ह्या गोष्टींमध्ये. पण मी असंही नाही करत आहे की मी अशी आहे ना की आय टेक माय ओन टाईम. पण मला वेळ लागतो गोष्टी हे करण्यासाठी, शिकण्यासाठी. पण जायचं तर परफेक्ट जायचं किंवा चुका जरी झाल्या ना तरी त्या चुकांकडनं शिकत जायचं. असं नाही आहे की मी आले आणि एकदम लॉन्च झाले. ते मला आवडत नाही, ते मला जमणारही नाही. आणि जे नॅचरल नाही आहे ना ते तुम्ही मग प्रिटेंड नाही करू शकत की मी असं एकदम ताटमानाने वरती चालणं, हां मी थोरात साहेबांची मुलगी आहे किंवा असं करून मला ते जमणार पण नाही. दॅट इज नॉट नॅचरल. मला माझा स्वभाव ठेवूनच पुढे जावं लागणार आहे. स्लो अँड स्टडी विन्स द रेस असंच करावं लागणार आहे. तेच जसं की आता लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विषय आहे. एक साईडला महाविकास आघाडीचे तुम्ही मेळावे घेत आहेत आणि एक साईडला पक्षासाठी थोडीशी वाईट घटना म्हणा. आम्ही होम मिनिस्टरच्या कार्यक्रमातही बघितलं, तुम्ही आणि आत्ता ज्या वंचितच्या अधिकृत उमेदवार आहेत उत्कर्ष रुपवते तशा तुम्ही नात्याने मैत्रिणी दोघी पण. काँग्रेस पक्षाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली काही दिवसापूर्वी. काय म्हणून बघाल आता, कारण एक साईडला मैत्रीण आहे आणि एक साईडला महाविकास आघाडीचं काम करायचं आहे. आणि खरंच असं वाटतं का की शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे ॲज अ काँग्रेस पार्टी, काँग्रेस पक्षाची भूमिका म्हणून आणि एक महिला म्हणून खरोखर उत्कर्षताईंना हे तिकीट भेटायला हवं होतं? आता 2 पार्ट्स आहेत या प्रश्नामध्ये.
एक आहे की उत्कर्षताई आणि माझी मैत्री जी आहे ही मागच्या एक 4-5 वर्षांमध्येच चांगली फुलून आली आहे. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो, मी जे म्हणत होते एकविरा फाउंडेशनचे आम्ही इंटरव्ह्यूज जे घेत होतो आणि त्यात मी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता. तर उत्कर्षताई आणि मी पहिल्या मीटिंगमध्ये क्लिक झालो. म्हणजे आम्ही दोघी खरं म्हणजे खूप चांगली मैत्री जी आहे ती आमची राहिलेली आहे. बऱ्याचशा प्रोग्राम्सला आम्ही बरोबर असायचो बऱ्याच ठिकाणी. आणि तुम्ही बघितलं म्हणजे स्टेजवरती बरोबर असायचो, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आणि साहेबांनी तेवढी संधी पण त्यांना दिलेली आहे. हो, ते राज्य महिला आयोगाच्या पण आहेत. करेक्ट. तर त्या राज्य महिला आयोगाच्या पण सदस्य आहेत आणि त्यांनी खूप चांगलं काम त्यातनं केलेलं आहे. म्हणजे संधीचं सोनं त्यांना नक्कीच करता येतं हे आपण बघितलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी त्या नेहमी राहिलेल्या आहे आमच्याबरोबर. मैत्रीण म्हणून मैत्री एका बाजूला असते आणि पक्षनिष्ठा एका बाजूला असते. आणि मी बाळासाहेब थोरातांची मुलगी आहे, तर पक्षनिष्ठा जी आहे ती माझ्या रक्तामध्ये आहे. त्यामुळे मी पक्षाला सोडून किंवा पक्षाच्या विरोधात काही होईल असं मी काहीही करणार नाही ह्याची मला खात्री आहे. राजकारण जे आहे ते एक बाजूला आहे आणि राजकारणात काही हो, आमच्या मैत्रीमध्ये फरक नाही पडणार. जर फरक पडला तर मग हमारी दोस्ती गहरी नाही ती असं म्हणता येईल. पण मला खात्री आहे त्यात आमच्या मैत्रीमध्ये काहीच फरक पडणार नाही. आणि मला महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठीच काम करायचं आहे. त्यांना निवडून देण्याची जबाबदारी जी आहे ती आपल्या सर्वांवरती आहे. आणि म्हणजे राजकारणाविषयी बोलण्यापेक्षा भाऊसाहेब वागचौरे जे आहे ते अतिशय एक्सपिरियन्स्ड माणूस आहे. त्यांनी BDO म्हणून काम केलेलं आहे आपल्याकडे. आणि BDOला माहीत असतं की ग्रामीण विकास जो आहे तो कसा करायचा आहे. तर नक्कीच. आणि आत्तासुद्धा मी ज्या गावामध्ये फिरते, म्हणजे मी साकूरच्या बिरेवाडीमध्ये गेली होती. अतिशय छोटीशी ती ग्रामपंचायत आहे, छोटीशी ती वाडी आहे. तिथे सुद्धा भाऊसाहेब वागचौरेंनी सभामंडप जे आहे त्यांच्या काळामध्ये उभारलेलं आहे, त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांमध्ये ते खूपच म्हणजे फेमस आहेत. खूप चांगला एक वाईब जो आहे त्यांच्यासाठी नक्कीच आहे. उत्कर्षताई उतरल्या आहेत मैदानात, तर त्यांच्यासाठी मी शुभेच्छाच देणार आहे. पण वाटतं का कुठं द्यायला पाहिजे होतं? काँग्रेस पक्षाने थोडासा विचार करायला हवा होता शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत. कसं आहे ना की ही महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्व सीट्स जे आहेत त्या वाटल्या गेलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही सांगलीचं सीट म्हणा, तुम्ही मुंबईचं वर्षा ताईंचं म्हणा. सांगलीसाठी विश्वजित कदमांनी भरपूर प्रयत्न केले. ऍक्च्युली साहेबांनी सुद्धा प्रयत्न केला. थोरात साहेबांनी म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी साहेबांनी काँग्रेस पक्षासाठी जोर लावला होता, खूप जोर लावला होता. म्हणजे अतिशय जास्त जोर जो आहे साहेबांनी तिथे लावला होता की ही सीट जी आहे ती आपल्यालाच भेटली पाहिजे. आणि जर काँग्रेस पक्षाला ही सीट भेटली असती तर मग उत्कर्षताईंसारखा उमेदवार आम्हाला दुसरा दिसला पण नसता किंवा साहेबांना काँग्रेस पार्टीला भेटलाही नसता. त्यामुळे जर आपल्याकडे सीट आली असती ना तर नक्की ती उत्कर्षताईंचीच होती. पण काही म्हणा, म्हणजे ते आता शिवसेनेकडे आहे. करेक्ट, शिवसेनेकडे गेलेली आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आपल्याला त्यांचा मान ठेवावाच लागणार आहे आणि त्याच्यासाठी काम करावंच लागणार आहे. नक्कीच. मधल्या काळामध्ये थोडासा चढउतार जसे म्हटले तुम्ही, अप्स अँड डाऊन्स मी झेलण्याचं ठरवलं आणि त्यानुसार मी राजकारणात येण्याचं ठरवलं. मधला काळ फार भयंकर होता संगमनेरसाठी किंवा इथल्या नागरिकांसाठी. नाशिक पदवीधर मतदारसंघाचं जे इलेक्शन होतं, ज्यामध्ये आम्ही तुम्हाला बघितलं नाशिकमध्ये, तुम्ही पण फॉर्म भरण्यासाठी होत्या. खरंच माहिती होतं सत्यजित दादा उमेदवारी अर्ज दाखल करणारे किंवा त्यांच्याकडनं काँग्रेस पक्षाचा AB फॉर्म काहीतरी वेळेवरती आला नाही वगैरे, अशा बऱ्याचशा भानगडी आहेत. पार्टी एक बोलते, एक साईडला दादा एक वेगळं सांगतायत. तो विषय मिटलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. परंतु तुम्ही काँग्रेस पक्षाचे आहात, तुम्हाला तिथे बऱ्याच जणांनी बघितलं. टेलिव्हिजनवरती बघितल्यानंतर संगमनेरमध्ये अफाट चर्चा झाल्या. नक्की काय विषय होता तो? म्हणजे अजूनही ते कोडं अनुत्तरित आहेत. दादांनी फॉर्म ॲज अ युवा म्हणून का काँग्रेस पक्षाकडनं नाही भरला, किंवा पक्ष कुठं चुकला का, किंवा साहेबांचा काही यामध्ये रोल नव्हता का?
किंवा साहेबांनी मनधरणी केली नाही का, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. नक्की काय घडलं त्या काळात? तर तुमच्या सर्वांना माहीत आहे तो काळ जो आहे तेव्हा मला आठवतं 27 डिसेंबरला आबा नागपूरच्या अधिवेशन होतं. अधिवेशनाच्या वेळेस ते रोडवरती एक खड्डा नाही बघितला आणि ते पडले जोरात आणि त्यांचा शोल्डर जे आहे तो फ्रॅक्चर झालेला होता. तर तेव्हा त्यांची सर्जरी पण झाली होती, ऑपरेशन झालं होतं आणि बऱ्याचशा घडामोडी त्याच काळामध्ये झाल्या जेव्हा ते बेड रेस्टवरती तेव्हा होते. खरं साहेब तिथे नाही आहेत किंवा त्या दिवशी उपस्थित नाही त्यांना राहता येणार, मग आपण त्यांची जागा भरून काढली पाहिजे. ती मोठी जागा आहे पण छोटा प्रयत्न जो आहे तो मी तिथे केला होता की आपण गेलं पाहिजे साहेबांचं प्रतिनिधी म्हणून. जेव्हा डॉक्टर मामा फॉर्म भरणार आहेत, काँग्रेस पार्टीचा फॉर्म भरणार आहेत, तर आपण तिथं हजर राहायला पाहिजे. हाच विचार जो आहे तो मी ठेवून तिथे नाशिकला गेली होती. पण तिथे गेल्यानंतर थोड्याशा घडामोडी काही झाल्या, थोडे बदल जे आहे ते मला दिसले आणि डॉक्टर मामांच्या जागे सत्यजित दादा फॉर्म भरणार आहे हे समजलं. तोपर्यंत मला काही माहीत नव्हतं आणि हेही समजलं की फॉर्म जो आहे तो डॉक्टर मामांच्या नावाने आलेला आहे, पण आता दादा भरणार आणि एकदम 3 वाजायला आले होते. मला आठवतं की पावणे 3 वाजता तो फॉर्म भरला गेलेला आहे. तर म्हणजे 2:30 वाजता मी 2 वाजता तिथे पोहोचली आणि दादा फॉर्म भरणारे पण दादाच्या नावाचा AB फॉर्म नव्हता म्हणून त्याला म्हणजे अपक्ष जो आहे तो फॉर्म भरावा लागला कारण नसताना. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, दादानी बाहेर येऊन क्लिअर पण केलं होतं की मी काँग्रेस पार्टीचाच आहे, बरोबर, मी काँग्रेस बरोबरच आहे, मी 100 वर्ष जे आहे ते आमच्या फॅमिलीमध्ये काँग्रेस राहिलेला आहे. त्यामुळे त्यात मग डाऊट करण्याचा काही विषयच नाही, कारण तो जेव्हा उघडपणे सांगतोय की मी काँग्रेस पक्षाचाच आहे. तर पण AB फॉर्म नसल्यामुळे त्यांनी तिथे अपक्ष फॉर्म भरलेला होता आणि त्यातनं मग पुढे काय झालं ते आपल्या सर्वांना हा प्रश्न पडणं नागरिकांना साहजिक आहे. एक साईडला फॉर्म भरला जातोय, पहिले काँग्रेस पक्षाचा आणि अपक्ष असे दोन्ही फॉर्म भरले, परंतु नाईलाजाने काँग्रेस पक्षाचा फॉर्म हा बाद होणार कारण AB फॉर्म त्याला अटॅच नव्हता. आणि ट्विस्ट असा, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस येतात आणि सांगतात की तुमच्याकडचे युवा आहेत, सत्यजित दादांसारख्या माणसाला तुम्ही योग्य काळात योग्य संधी द्यायला हवी. त्यानंतर फॉर्मची गडबड होती आणि कालांतरानंतर असं पण होतं की भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी उमेदवारच देत नाही. मग हे चित्र का बघायला मिळालं नक्की? आता देवेंद्र फडणवीस त्यांनी कार्यक्रमामध्ये बोलणं हे म्हणजे आता ते बोललेत, खूप सारे लोक विचार करत असतील की दादाला कधी चान्स भेटणार आहे आणि पण देवेंद्र फडणवीस ते ओपनली त्यांनी विचारून घेतलं. तर आणि असंही नाही, बऱ्याचदा कार्यक्रमामध्ये भाषणांमध्ये अशा गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जातात. मला नाही वाटत त्याचा खूप खोल विचार आपण केला पाहिजे. तर ते सहजतेने बोलून गेले होते तिथे आणि बहुतेक लोकांच्या मनातलं ते बोलले होते आणि नक्कीच पण म्हणजे अल्टिमेटली ते जरा वळण असं आल्यामुळे त्याला खूप सिग्निफिकन्स जे आहे तो त्यावेळेस भेटला होता. दुसरं, भारतीय जनता पक्षाने का उमेदवार नाही दिला ते त्यांचं डिसिजन होतं. ते त्यात मला तरी नाही काही माहीत, तर त्यांनी नव्हतं दिलेला. हे BJPचा स्वतःचा डिसिजन होतं, वैयक्तिक डिसिजन होतं. नक्कीच फार इंटरेस्टिंग आहे राजकारण. खरं तर मला 2 वर्षामध्ये जेवढ्या घटना बघायला भेटल्यात ना, आय थिंक लोकांना आयुष्यभर जात असेल पण एवढ्या घटना एकसाथ कधी बघायला भेटत नसतील. तेवढ्या खूप सारे इन्सिडेंट्स जे आहे, महाविकास आघाडी बरोबर एकनाथ शिंदेंचा बंड, इथे पदवीधरमध्ये दादाचा इन्सिडेंट आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, अजित पवारांचा बंड, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे लोकांना. राजकारणामध्ये शक्यता नाकारता येत नाही आणि राजकारणामध्ये म्हटलं जातं कोणीही मित्र नसतो आणि कोणीही कायमचा शत्रू नसतो. करेक्ट. ज्याला त्याला वैयक्तिक जे डिसिजन्स योग्य वाटतात तो ते डिसिजन्स घेतो आणि आपली वाटचाल धरत असतो. तर यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली, ज्यावेळेस हे सर्व घडलं त्याच्यानंतर आपल्याच या संगमनेर शहरात दबक्या आवाजात का होईना अनेक चर्चा चालू होत्या, ज्यामध्ये मला इंटरेस्टिंग वाटेल विचारायला
आजपर्यंत कोणी असा प्रश्न विचारलाही नसेल कदाचित तुम्हाला, ऑन मीडिया म्हणा किंवा ऑफ मीडिया म्हणा, की थोरात साहेब जे आहेत त्यांची पक्षनिष्ठा ही अधिकृतपणे काँग्रेस पक्षाशी आहे, कारण त्यांच्या वडिलांचाच विचार होता, प्राण जाय पर वचन ना जाय. त्याच वाटचालीवरती ते पण चालले होते. परंतु एक दबक्या आवाजात अशी देखील चर्चा होती की साहेब आपली राजकीय टर्म ही काँग्रेस पक्षाकडने अधिकृतपणे पूर्ण करतील आणि जयश्रीताईंचा राजकारणाचा उगम, राजकारणाची सुरुवात ही भारतीय जनता पक्षाकडनं सुरू होईल, अशी चर्चा ही सर्वीकडे ऐकायला येत होती आणि शक्यता नाकारता येत नाही. बरेच जण तुम्हाला सांगतील पण खरंच या चर्चांमध्ये कितपत तथ्य किंवा असा काही विचार कधी आला होता मनात? असं बिलकुल नाही. 0%. 0च्या खाली कोणता असेल तर तो पर्सेंट तू घे, पण तो विचार कधी नाही आला. कारण ठीक आहे, मी असं नाही म्हणत की BJP वाईट आहे म्हणून मला त्यात नाही जायचं किंवा वाईट आहे किंवा नाही आहे, ह्या गोष्टी विचारधारेचा विषय आहे. आमची विचारधारा जी आहे ती काँग्रेस पक्षाची आहे. माझी विचारधारा जी आहे ती मी वारकरी संप्रदाय जसं आपलं आहे, म्हणजे आपण माणुसकी धर्म जो आहे तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे असं मानणारं वारकरी संप्रदाय आहे. त्यात विठ्ठलाला म्हणजे वारीला सगळे लोक जातात, म्हणजे त्यात कुणी हिंदू नसतो, त्यात मुस्लिम नसतो, त्यात कुणी वेगळी जात जी आहे तेही नसतात. म्हणजे डॉक्टर जलाल महाराज सय्यद ते इतके प्राऊडली म्हणतात मी मुसलमान आहे पण मी तुकारामांचा आणि मी विठ्ठलाचा भक्त आहे. तर अशी वारकरी संप्रदाय आहे आणि तसाच आपला काँग्रेसचा विचार आहे, संविधानाशी निगडीत आहे. आणि फक्त एकच विचार, लोकांचा विकास. जर लोकांचा विकास चांगला होत असेल ना तर त्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. मग त्यात काही वेगळे मार्ग चूज करून फायदा नाही आहे. भारतीय जनता पक्षाचं चालूच आहे, प्रत्येकाला सकाळी दिसतं टी व्हीवरती ऑफर देण्याचं काम चालू आहे. खरंच तुम्हाला कधी ऑफर आली, असं काय आलं की नाही आम्ही तुमचं योग्य वयात योग्य ती संधी देऊ तुम्हाला, तुम्ही आमच्याकडे या म्हणून? मी खूप लहान आहे अजून राजकारणामध्ये मी वयाने बघताय, तुम्हाला वेगळ्या नजरेने बघताय लोक. ऍक्च्युली त्यांना सगळ्यांना माहित आहे मी थोरात साहेबांची मुलगी आहे. मी परत एकदा म्हणेल की मी थोरात साहेबांची मुलगी आहे. पक्षनिष्ठा जी आहे ती आमच्या रक्तामध्ये आहे. आणि लकीली म्हणजे साहेब नेहमी म्हणतात की काँग्रेस पक्षाने जेवढं आपल्याला दिलेले आहे ना, जेवढ्या संधी ज्या आहेत त्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे ज्या माणसाने कोणताही का होईना, छोटा का होईना, मोठा का होईना, जर त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं असेल ना त्याची जाणीव ठेवणं हे मला माझ्या आजोबांनी, वडिलांनी शिकवलेलं आहे. तर नक्कीच म्हणजे मी आज कुठेही आहे ते माझ्या वडिलांमुळे आहे, माझ्या परिवारामुळे आहे, माझ्या आईमुळे आहे, आजी आजोबांमुळे आहे. आणि मग त्या विचारधारेला सोडून दुसरीकडे जाणं हे मलाही योग्य वाटत नाही आणि असं होणारही नाही होपफुली. असं कधी असा काय म्हणतात अशी वेळ नको यावी, असं वेळ विचारून येत नाही बघा. आणि आपण कर्म करते जाओ, बाकी सब होता रहेगा असं आहे. चांगले कर्म जर केले ना तर अशी वेळ येणार नाही. असं शेवटचा प्रश्न, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. येणारा काळ, डॉक्टर जयश्रीताई थोरातांचं राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसेल का, दिल्लीच्या राजकारणात, संसदेत दिसेल की नाही, काँग्रेस पक्षाच्या पक्ष संघटनेशी काम दिसेल? नक्की कुठला मार्ग धरणार आहे आता? ते तर वेळच सांगेल, येणारी वेळच सांगेल. नाही पण काहीतरी अधिकृत उत्तर यायला हवा ना. मी विचार नक्की कुठला करताय? म्हणजे मी सध्या फक्त थोरात साहेबांची कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. मी साहेबांना खूप मोठी जबाबदारी पूर्ण महाराष्ट्राची आहे आणि त्यांना कुठे मदत जी आहे ती मी करण्याचा पूर्ण 100% जो आहे तो प्रयत्न माझा चालू असतो की त्यांच्यावर असलेला, म्हणजे मी श्रमलेल्या बापाची लेक आहे त्याच्यामुळे थोडा त्यांचा भार जो आहे तो मी कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो माझा सतत चालू असतो. आणि तसं मी जेन्युइनली लोकांचं काम करत जाणार, त्यांना भेटत जाणार. पुढे काळच किंवा लोकच ठरवतील की माझं काय नेमकी फ्युचर असणार आहे. नक्कीच तुम्हाला देखील आमच्या सर्वांकडने भावी वाटचालीसाठी, राजकीय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी आज आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला.
त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. ताई Thank you, धन्यवाद thank तुम्ही you, आम्हाला वेळ आशिष. दिल्याबद्दल. मला पण खूप खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि तुम्ही जो हा उपक्रम करत आहात आहे तो खूप खूप चांगला आहे. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तू असंच छान काम करत राहा, असंच काहीतरी वेगळं करत राहा. नक्कीच तुझा मार्ग चांगला तयार होईल याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच.